जोवर हे अग्निदिव्य प्रज्वलित होत नाही तोवर हा तेजाचा गोड विश्वाच्या प्रत्येक हवनविधीत अग्नीचं काम करत. आई राधा उदो उदो आई राधा दो दो. अखेर आपण आपल्या भक्तांच्या मदतीला धावून आलात तर. हो स्वामी, आम्ही आमच्या परीने पूर्ण प्रयत्न केले. अग्नीशिवाय लोकांच्या आयुष्यात कोणतीच अडचणी येऊ नये अशी व्यवस्था आम्ही केली आहे. परंतु हे फार दिवस चालणार नाही. या भूलोकाचा गाडा नियमित चालण्यासाठी आपल्याला अग्नीची नितांत आवश्यकता आहे. अर्थातच देवी, अग्निदेव कुठे आहेत त्याचा शोध घ्यायला हवाच. महिषासुराने काय डाव आखला असेल त्याचाच आम्ही विचार करत आहोत. कारण काळ पुढे चाललाय तशी आपल्या हातातली वेळ सुद्धा निष्ठून चालली आहे. आपण जर लवकर काही केलं नाही तर त्या महिषासुराचा विजय निश्चित आहे. असं होऊन चालणार नाही स्वामी. नक्की काय डाव मांडला असेल त्या महिषासुराने? हे मी तुम्हाला सांगू शकतो देवी. प्रणाम प्रभो. प्रणाम माते. प्रभो, महिषासुरानं खूप मोठा डाव खेळलाय आणि मला तो माहिती आहे. देवी आई, गावावर आलेलं संकट दूर कर. गावात कुठंच आग पेटत नाहीये. समधी माणसं काळजीत आहे. यातनं लवकर मार्ग काढ देवी आई. ओवी, तू? मी घाबरलो होतो. मला वाटलं आजी नाही तर बाबा झाले काय. पण तू इथं काय करतोयस? अगं, मी चिंतामणी दगडापाशी देवी आईची प्रार्थना करायला रोज येतो. पण तुझ्या घरच्यांना कळलं तर? त्यांना तर देवी आईचं नाव घेतलेलं नाही आवडत ना. त्यांना कळू नये म्हणून मी इकडे लपून येतो आणि पूजा करतो. आजीला वचन दिले म्हणून देवी आईचं नाव घेत नाही. पण नित्यून प्रार्थना केली की ती देवी आई पर्यंत नक्की पोचते. वय, हे बी खरंच आहे. आणि आता तर गावात देवी आई बी आलीये. तुला माहितीये काय गोवी, आज सगळी चूल पेटली नाही पण मला गरम पाणी मिळालं. त्या दिवशी माझ्या अंगावर असलेले वळ पण अचानक बरे झाले. देवी आई समद करतेय. समद्या गावावर लक्ष ठेवून आहे ती. मला तर वाटतं ती नुसती गावावर लक्ष ठेवून नाही, ती गावातच राहतीये. नाही ग, जर ती गावात राहत असती तर ती आपल्याला दिसली असती की. ती रूप बदलून राहत असेल तर? नाहीतर अदृश्य रूपात? नाही ग, मला नाही पटत. थांब, आपण या चिंतामणी दगडालाच विचारूया. तो कधीच खोटं बोलत नाही. देवी कुठल्या ना कुठल्या रूपात गावात राहत आहे का? खरंच ग, चिंतामणी दगडाने कौल दिला. याचा अर्थ देवी आई गावातच आहे. पण कुठल्या रूपात असेल? सांग नंदी, कोणता डाव खेळलाय? प्रभो, मी जेव्हापासून हेर म्हणून महिषासुराच्या दरबारात दाखल झालोय, डोळ्यात तेल घालून तिथल्या प्रत्येक सूक्ष्म हालचालीवर लक्ष ठेवून आहे. कानात प्राण आणून तिथली प्रत्येक गोष्ट
टिपण्याचा माझा प्रयत्न चालू आहे आणि त्यातच मला एक गोष्ट कळली. महिषासुराने खूप मोठं कपट केलंय. कपालिका गुहेत विधी करून त्याने आपली ग्रहस्थिती बदलून घेतली आहे. ते आम्ही जाणतो नंदी. त्यासाठीच आम्ही आणि देवींनी अर्धनारी नटेश्वर रूप निर्माण करून कालचक्र व दिष्टस्तंभाची निर्मिती केली. परंतु जेव्हा दिष्टस्तंभ पूर्णपणे प्रज्वलित होईल तेव्हाच कालचक्र योग्य रीतीने काम करू शकेल. पण ते शक्यच होत नाहीये. अग्नी पेट घेत नाहीये. इतकंच काय तर संपूर्ण विश्वातून अग्नी नाहीसा झालाय. हो प्रभू, हे मी जाणतोच. आणि महिषासुराने अग्नीला कसं नाहीसं केलंय याचं रहस्य सुद्धा मला कळलंय. कोणतं रहस्य? असं काय कपट केलं असेल त्यांनी? महिषासुराने स्वतःच्या बळाचा वापर करून अग्निदेवांना बंदिवान बनवलंय. हे कसं शक्य आहे नंदी? साक्षात तेजपुंज अग्निदेव आहेत ते. त्यांनी जर मनात आणलं ते कोणालाही भस्मसात करू शकतात. त्यांना बंदिवान कसं बनवता येईल? अहो, हे सत्य असलं तरी हे देखील खरं आहे की महिषासुराचा खूप शक्तिमान झालाय. मागे त्याने ज्यावेळी स्वर्गावर स्वारी करून ते युद्ध जिंकलं होतं त्यावेळीच त्याने हे सिद्ध केलेलं की पंचमहाभूतांना तो अंकित करू शकतो. आता देखील त्याने मायावी बळाचा वापर करून अग्निदेवांना बंदिवान बनवून ठेवले. त्याचमुळे अग्निदेवांना आपल्या शक्तींचा वापर करता येत नाहीये. आणि कुठे बंदिवासात ठेवलंय त्याने अग्निदेवांना? पाताळ गंगेच्या मध्यभागी. आणि प्रभो, तुम्हाला ज्ञात आहेच, पाताळ गंगा ही पाताळात वाहणारी जादुई नदी आहे जिच्यात देवांची शक्ती शोषून घेण्याचं सामर्थ्य आहे. असा डाव खेळलाय होय त्या महिषासुराने. आता काहीही झालं तरी अग्निदेवांना तिथून सोडवून आणावंच लागेल. स्वामी, तातडीने निघायला हवं. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. थांबा माते. प्रभो, जरी अनेकदा पाताळात जाऊन आले असले तरी यावेळी तिथे जाऊन अग्निदेवांना सोडवून आणणं इतकं सोपं नसेल. आता अगदी अल्प काळ उरला आहे. हा मोजका काळ सरला की आमच्या कुंडलीत आज सायंकाळी तो जय विजय योग निर्माण होईल. आणि त्यानंतर या महापराक्रमी महाप्रतापी अजेय महिषासुराला कुणीही पराभूत करू शकणार नाही. या सम्राज्ञी, या आमच्या आनंदोत्सवात सहभागी व्हा. एवढे निर्धास्त होऊन आनंदोत्सव साजरा करण्याची ही योग्य वेळ आहे का? तिकडे श्री महादेव आणि तुळजा दोघेही अग्निदेवाचा शोध घेत असतील आणि आपण अग्निदेवाला पाताळगंगेमध्ये ठेवले. ही जर वार्ता त्या दोघांना कळली तर ते स्वतः पाताळगंगेमध्ये जाऊन अग्निदेवाला सोडवून आणतील. तिथे पाताळ लोकात अग्निदेवांपर्यंत कोणीही पोचणार नाही याची व्यवस्था आम्ही केली नसेल असं वाटतंय आपल्याला. महादेव आणि तुळजा पाताळापर्यंत पोहोचू नयेत यासाठी आम्ही पर्याप्त व्यवस्था केलेली आहे. कारण पाताळाच्या द्वारावर प्रत्यक्ष अश्मासूर उभा आहे. अश्मासूर? होय, अश्मासूर, ज्याच्या केवळ स्पर्शाने कुणाचाही पाषाण होतो. आणि अश्मासुरावर मात करून तुळजा अग्निदेवाला वाचवू शकणार नाही याची खात्री आहे तुम्हाला? काहीही करून अग्निदेवांना मुक्त करतील याबद्दल निश्चिंती आहे आमची. पण मग तरीही असुर नरेश, आपण इतके आनंदित का आहात? सम्राज्ञी, महादेव आणि तुळजा अग्निदेवाला मुक्त करतील, पण आज संध्याकाळपर्यंत नाही. केवळ आज सूर्यास्तापर्यंत अग्निदेवांना बंदी बनवून ठेवणं हे आमचं ध्येय आहे.
तुळजा आणि महादेवानी प्रयत्नांची पराकाष्ठा केली तरी सुद्धा अश्मासूर तिथे असताना ते अग्निदेवांना सोडवू शकणार नाहीत आज सूर्यास्तापर्यंत. आणि आज संध्याकाळी आमच्या कुंडलीतला तो जय विजय योग जागृत होईल. त्यानंतर आम्ही युद्धाची घोषणा करू आणि मग विजय केवळ आमचा असेल. म्हणजे याचा अर्थ सम्राज्ञी, अश्मासुराने केवळ आज सूर्यास्तापर्यंत महादेव आणि तुळजाला अग्निदेवांपर्यंत पोचू दिलं नाही की आपलं कार्य झालं. आमचा विजय निश्चित असेल. अश्मासूर असो किंवा कोणताही शक्तिशाली असो, आम्हाला थांबता येणार नाही. स्वामी, तुम्ही असुरांचे देव म्हणून अनेक वेळा पाताळात जाऊन आला आहात. आम्हाला देखील घेऊन चला. त्या अश्मासुराचा बिमोड कसा करायचा ते आता आम्ही बघतोच. आम्हाला नंदीचं म्हणणं पटतंय देवी. इथे बळाचा वापर करून नाही चालणार. त्या अश्मासुराची शक्ती खूप विचित्र आहे. आपण वार करायला गेलात तरी तो आपल्यावर उलटे. म्हणजे महिषासुराचा उच्छाद आपण पाहत बसायचा. अग्निदेवांच्या सुटकेसाठी काहीच हालचाल नाही करायची. करायची देवी, निश्चित करायची, परंतु बळाचा वापर करून नाही. एक युक्ती वापरायची. युक्ती? होय. विष्णुदेवांनी भस्मासुरासाठी मोहिनी अवतार घेतला होता. अश्मासूर हे जर महिषाने आपल्यासाठी घातलेलं कोडं असेल तर त्या भस्मासुराच्या कथेतच त्या कोड्याचंही उत्तर आहे. प्रभू, आम्हाला ज्ञात आहेच, पण तरीही काय आहे मोहिनीची कथा? कोण आहे? सुंदरी, तू इथं पाताळात काय करतेस? आम्ही आमच्या पतीच्या शोधात निघालो होतो, पण वाट चुकलो आणि इथे आलो. मग तू योग्यच जागी आलीस आणि मला आता तू तुझा पती समज. अहो, हे काय म्हणताय तुम्ही? माझ्या पतीला कळलं तर ते काय म्हणतील? मी ज्याला हात लावेन त्याचं पाषाणात रूपांतर करायची शक्ती आहे माझ्याकडं. तुझ्या पतीलाही पाषाण करून टाकेन.
नंतर तू सर्वस्वी माझी होशील. फक्त माझी. तुम्ही एवढे शक्तिशाली आहात हे ऐकून मी प्रभावित झाले. तुम्ही रुबाबदार आणि सामर्थ्यवान तर आहातच, परंतु आम्हाला एक गोष्ट जाणून घ्यायची आहे की तुम्ही आमचे पती म्हणून योग्य आहात की नाही. त्यासाठी तुम्हाला एक परीक्षा द्यावी लागेल. आणि मोहिनीने भस्मासुराला भुलवण्यासाठी एक आव्हान दिले. तुम्ही आमच्या सोबत आमच्यासारखं नृत्य करून दाखवा. तुम्ही जर त्यात यशस्वी झाला तर आम्ही स्वतः आमच्या हाताने तुमच्या गळ्यात वरमाला घालू आणि तुमचा पती म्हणून स्वीकार करू. आणि अशा प्रकारे सुरू झाली एक स्पर्धा. विष्णुदेव जे जे करत होते भस्मासूर तसंच्या तसं करत होता. त्यांच्या प्रत्येक कृतीचे अनुकरण करत होता. भस्मासूर त्या स्पर्धेत इतका वाहवत गेला की मोहिनी नेमकं काय करते हे त्याला कळलंच नाही. आणि त्याच वेळी मोहिनीने स्वतःच्या मस्तकावर हात ठेवला. नाही, मला फसवलं. सोडणार नाही मी तुला. मोहिनी कथेचा पूर्ण वापर करून आपण अश्मासुराचा अंत केला देवी. आम्ही नाही, याच्या लालसेने याचा अंत केला. आम्ही परस्त्री आहोत हे सांगूनही त्याने आमची लालसा केली, त्यामुळे याचा अंत झाला. चला देवी, आता पाताळातून अग्निदेवांना घेऊन येऊया. आपल्याकडे खूप कमी कालावधी उरला आहे. हे अशी रचना केली आहे युद्धाच्या सिद्धतेची. दैत्यगुरु, तुळजाला काय वाटतंय?
केवळ इतकंच करून त्यांना युद्धात विजय प्राप्त होईल. तिला कल्पना नाहीये दैत्यगुरु, ही सगळी सिद्धता केवळ निरर्थक आहे. अर्थातच आपणही कठोर परिश्रम घेतलेले आहेत. आज सूर्य मावळतीला आला आणि त्याने या पर्वतरांगांच्या कडांना स्पर्श केला की आमच्या कुंडलीत तो जय विजय योग निर्माण होईल. आणि त्या योगातच आम्ही रणशिंग फुंकून युद्धाचा प्रारंभ करू. आता केवळ थोडाच अवधी आहे. त्याआधी तुळजा अग्निदेवाला शोधून त्याला त्याच्या पूर्ण शक्तीनिशी आणू शकणार नाही. यावेळी विजय आपला आणि फक्त आपलाच असेल महिषासुरा. हीच आहे पाताळगंगा. महिषासुराने इथेच कुठेतरी अग्निदेवांना बंदी बनवून ठेवला आहे. परंतु या अंधारात आणि या धुक्यात त्यांना कसा शोधायचं हाच प्रश्न आहे.